आता पाहूयात वेगवान बातम्या अवघ्या अर्ध्या तासात आमच्या स्पीड न्यूज या खास बुलेटिनमध्ये। औरंगाबादमध्ये एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि राष्ट्रवादी नेते आणि आरोग्य मंत्री राजेश टोपेंमध्ये बैठक पार पडली। त्यामुळे मवियासोबत आघाडीची एमआयएमनं तयारी केली असल्याची चर्चा सुरू झाली आहे। तर या बैठकीत पवारांना निरोप देण्याची विनंती जलील यांनी टोपेंना केली असल्याची माहिती मिळते। राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचं सरकार राहणार। औरंगजेब ज्यांचा आदर्श आहे त्यांच्यासोबत युती होणार नाही असं सांगत शिवसेना नेते संजय राऊत यांनी एमआयएम सोबतच्या युतीची शक्यता फेटाळून लावली आहे। शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या विचारांचे आहेत। औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकतात। ज्यांचा आदर्श औरंगजेब आहे त्यांच्यासोबत युती शक्य नसल्याचं देखील राऊत यांनी स्पष्ट केलं। एमआयएम मवियासोबत जाण्याच्या चर्चांना उधाण आलंय। मात्र कुणीही एकत्र आलं तरीही राज्यातील जनता ही मोदींच्या पाठीशी असून ती भाजपलाच निवडून देईल असा विश्वास विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी व्यक्त केला। तसंच या सगळ्या आघाडीमध्ये शिवसेना काय करणार याकडे आमचं लक्ष असेल असा खोचक टोला देखील त्यांनी लगावला। कोल्हापुरातून भाजपनं सत्यजित कदम यांना उमेदवारी जाहीर केली आहे। सत्यजित कदम यांनी यापूर्वी कोल्हापूर महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केलंय। उमेदवारीसाठी सत्यजित कदम आणि महेश जाधव यांच्यात चुरस होती। मात्र दिल्लीच्या पार्लमेंटरी बोर्डात कदमांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय। काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे। इम्तियाज जलील यांनी मवियाला दिलेल्या ऑफरनंतर आता केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी राज्यातील पक्षांना सरळ ऑफर दिलेली आहे। ज्या आमदारांना महाराष्ट्राचा विकास हवा असेल त्यांनी भाजपमध्ये यावं असं कराड म्हटलेत। तर संजय राऊतांनी एमआयएम आणि भाजपची युती असल्याचा आरोप केला होता। त्याला देखील कराड यांनी उत्तर देत भाजप एमआयएमचे विचार पूर्णपणे वेगळे असल्याचं सांगत भाजप कधीही एमआयएम बरोबर जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय। महाविकास आघाडीचे 25 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला। निवडणुका लागल्या की महाविकास आघाडीतील आमदार भाजपमध्ये येतील असा दावा देखील त्यांनी केला। महाविकास आघाडीचे 25 आमदार अधिवेशनावर बहिष्कार टाकणार होते, मात्र ते सावरले। मात्र जशा निवडणुका लागतील तसे ते सर्वजण भाजपात येतील असं दानवे म्हटले। काळजी करू नका, मी भाजपला पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही असं विधान शरद पवार यांनी केलं होतं। त्याला गोपीचंद पडळकर यांनी प्रत्युत्तर दिलंय। शरद पवारांनी भाजपची चिंता करू नये, त्यांनी त्यांचे आमदार फुटणार नाहीत याची काळजी घ्यावी असं प्रत्युत्तर पडळकर यांनी दिलं। चीन आणि दक्षिण कोरियातल्या वाढत्या संसर्गानंतर केंद्र सरकार सतर्क झालंय। केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून सावधगिरीचा इशारा दिलाय। कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या चिंताजनक नाही असा विचार करून कोणत्याही राज्यातील सरकार आणि प्रशासनानं बेफिकीर राहू नये असं पत्रात नमूद करण्यात आलंय। मुंबई पुण्याच्या धर्तीवर नाशिक देखील कोरोना निर्बंधातून मुक्त होणार आहे। पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या आढावा बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। तर ग्रामीण भागात मात्र कोरोनाचे निर्बंध कायम असणार आहेत। येत्या 2 दिवसात या संदर्भातली नवी नियमावली जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। वरळी शिवडी कनेक्टर पुलाचं काम लवकरच सुरू होणार आहे। त्यामुळे अनेक दुकानं, घरं बाधित होणार आहेत। ही घरं आणि दुकानं स्थलांतरित करताना स्थानिकांना प्रशासनाद्वारे कुठल्याही प्रकारची नोटीस अथवा पूर्वकल्पना दिली गेली नसल्यामुळे गेल्या 100 वर्षांपासून पिढ्यानपिढ्या राहत असलेल्या लोकांवर बेघर होण्याचं भीतीचं सावट पसरलंय। त्यामुळे पुनर्वसन समिती राज ठाकरेंची भेट घेणार आहे। कोरोना निर्बंधांमुळे बंद असलेलं रेल्वेचं जनरल तिकीट आता पुन्हा सुरू झालंय। त्यामुळे पुण्यातून येणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय। यात पुणे मुंबईत धावणाऱ्या 5 रेल्वेचा समावेश आहे। येत्या मंगळवारपासून म्हणजे 22 मार्चपासून अंमलबजावणी होणार आहे। राज्यात उन्हाचे चटके जाणवू लागलेले आहेत। विदर्भात उष्णतेची लाट आली असून आणखी 2 दिवस ही लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय। विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश भागात दिवसाच्या कमाल तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे गेलाय। तर मुंबई परिसरासह कोकण विभागातील किमान तापमान अद्यापही सरासरी पुढे आहे। नागपुरात देखील तापमान प्रचंड वाढलंय। बंगालच्या उपसागरात तयार होणारं वादळ महाराष्ट्राकडे घोंगावत असल्यानं विदर्भासह राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज नागपूर वेधशाळेनं वर्तवलाय। कोकणात देखील हलक्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आलाय। बुलडाण्यात सरपंचानं आपल्याच कुटुंबात घरकुल देऊन शासनाची फसवणूक केली असल्याचं समोर आलंय। खामगाव तालुक्यातील आवार येथे सरपंचने प्रताप करत
पंतप्रधान आवास योजना आणि रमाई घरकुल योजनांमध्ये आपल्या जवळच्या ग्रामस्थ आणि नातेवाईकांना घरकुलाचा लाभ दिला। त्यामुळे वंचित ग्रामस्थांचा सरपंच आणि ग्रामपंचायत विरोधात रोष असून ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केलं। औरंगाबादमध्ये एका तरुणानं मोबाईलवर व्हिडिओ बनवत आत्महत्या केली आहे। कन्नड तालुक्यात त्यानं हा व्हिडिओ बनवून आत्महत्या केली। सुनील ढगे असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे। धुळ्यामध्ये होळी उत्सवाला गालबोट लागलं। साक्रीमध्ये डीजे वाजवण्यावरून 2 गटांमध्ये वाद झाला। यानंतर दोन्ही गटात हाणामारी झाली। या वादात 3 जण जखमी झाले, त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे। पुण्यात सिंहगड रस्त्यावरील धायरी फाटा येथे रात्री 9च्या सुमारास एका 4 चाकी वाहनांवर अज्ञातांनी दगडफेक करत मोठ्या प्रमाणात नुकसान केलं। 3 अज्ञात तरुणांनी दारूच्या येणारी जाणारी वाहनं अडवत वाहन चालकांना मारहाण करत होते। या तरुणांनी नशेत 8 ते 9 वाहन चालकांना मारहाण केल्यानं धायरी फाट्यावर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं। मित्रावरील उपचारास विलंब केल्यानं रुग्णालयातील व्यवस्थापकाला मारहाण केल्याची नाशिकच्या म्हसरूळ परिसरात घटना घडली। मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। दरम्यान मारहाण करणाऱ्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। चाळीसगाव धुळे रोडवर कारचा अपघात झाला असून यात चेतन थोरात यांचा जागीच मृत्यू झाला। गाडीतील 2 जण गंभीर जखमी झाले असून हा अपघात नेमका कसा झाला याबाबत माहिती समोर आली नसली तरी 2 जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे। रंगपंचमी साजरी झाल्यानंतर नदीवर अंघोळीला गेलेल्या 2 तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। नागपूर जिल्ह्यातील सावंगा इथे ही घटना घडली असून यात मंगेश इंगळे आणि देवानंद पवार यांचा मृत्यू झालाय। आई आणि बाळाचं नातं जगातलं सर्वात सुंदर आणि मायेचं नातं असतं। याच नात्याला पशुपक्षी आणि प्राणी सुद्धा अपवाद नाहीयेत। याच नात्याची गुंफण पाहणारा एक व्हिडिओ समोर आलाय। 2 दिवसांपूर्वी आंबेगाव तालुक्यात ऊस तोडणी करताना 3 बिबटे बछडे ऊसाच्या शेतात आढळले होते। आईपासून ते दुरावले गेले होते। या बछड्यांना वनविभागानं ताब्यात घेऊन त्यांना उपचार करून पुन्हा आईच्या कुशीत सोडण्याचं काम केलंय। बैलगाडा घाटात गाड्याला बैल जुंपण्याचा मोठा थरार असतो। हे बैल जुंपणे मोठं जिकरीचं असतं। घाटात हे काम करण्यासाठी मोठी चपळता असावी लागते। विशेष म्हणजे शक्यतो महिला किंवा मुली हे बैल जुंपण्याचं काम करत नाहीत। मात्र पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील उंचखडक गावात झालेल्या बैलगाडा शर्यतीचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय। यामध्ये 10वी शिकणारी दीक्षा पारवे बैलगाड्याला बैल जुंपताना दिसते। हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय। विशेष म्हणजे हा व्हिडिओ खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर देखील शेअर केलाय। बंजारा समाजासोबत आमदार श्वेता महाले यांनी होळी साजरी केली। चिखली मतदारसंघातील मौजे हरणी इथे बंजारा समाज बांधवांसोबत होळी आणि धुलीवंदन साजरा केला। यावेळी त्यांनी बंजारा महिलांसोबत ठेका देखील धरला। विविध गीतं गाणाऱ्या बंजारा भगिनींसोबत पारंपरिक बंजारा नृत्यात सहभागी होऊन आनंद झाल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं। मेळघाटात आदिवासी बांधवांनी आपल्या परंपरेनुसार होळी साजरी केली। होळीच्या दिवशी ढोलक, टिमकी आणि बासरी या वाद्यात तलवार आदिवासी बांधव नृत्य करतात आणि मेळघाटात तब्बल 5 दिवस होळी साजरी करण्यात येते। कामाच्या शोधात इतर ठिकाणी गेलेले आदिवासी बांधव होळीच्या काळात घरी येतो। होळीच्या सणादरम्यान रस्त्यावर उभे राहून नृत्य करत आदिवासी बांधव फगवा मागतात। कोरोनाच्या सावटानंतर तब्बल 2 वर्षांनंतर भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध गरदेव यात्रेला सुरुवात झाली आहे। पूर्व विदर्भाच्या टोकावर असलेल्या भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील आदिवासी बहुल असलेल्या आष्टी या गावात वांगेगारीची गरदेव यात्रा सुरू झाली आहे। या यात्रेदरम्यान भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक पाहत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता आढावा उर्वरित बातम्यांचा। योगी सरकारचा शपथविधी 25 मार्चला होणार आहे। 25 मार्चला दुपारी 4 वाजता अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर भव्य शपथविधी कार्यक्रम होणार आहे। या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत। व्हीआयपींव्यतिरिक्त सामान्य लोकांना देखील शपथविधीमध्ये सहभागी होण्याची परवानगी आहे।
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे कोविड-19 समन्वयक जेफ झिएंट्स आणि त्यांचे उपसमन्वयक नताली क्विलियन यांनी पुढील महिन्यात प्रशासनाचं कामकाज सोडत असल्याची माहिती व्हाईट हाऊसनं दिली आहे। त्यांच्या जागी ब्राउन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे डीन डॉक्टर आशिष झा हे कामकाज पाहतील। कोरोनाची नवीन लाट येत असली तरी कोरोना निर्बंध कमी करण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचं जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्ज यांनी स्पष्ट केलं। देशातल्या राज्यातल्या प्रमुखांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले। शेजारील देशातही अशाच पद्धतीनं निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली। बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल पहिली होळी साजरी त्यांनी केलेली आहे। याचे काही फोटो कतरिनानं तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केलेत। या फोटोमध्ये कतरिना, विकी, त्याचा भाऊ सनी आणि त्याचे आई-वडील पाहायला मिळतायत। सतत चर्चेत असलेलं कपल कतरिना आणि विकी कौशल लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र पार्टीला गेल्याचं पाहायला मिळालं। धर्मा प्रोडक्शनचे सीईओ अपूर्व मेहता यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पार्टीला कतरिना आणि विकी उपस्थित होते। यावेळचे त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले। बॉक्स ऑफिसवर पावनखिंड या चित्रपटानं धुमाकूळ घातला, त्यामुळे पावनखिंड हा चित्रपट आता OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे। पावनखिंड हा चित्रपट 20 मार्च रोजी Amazon प्राइम या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल। या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।